थँक्यू. हा, डिसएडव्हान्टेज मध्ये आपण काय करतोय, कॅल्क्युलेशन करताना आपण राऊंड ऑफ करतोय. म्हणजे थोडक्यात काय आहे, फ्लोटिंग पॉइंट आपल्याला कॅल्क्युलेशन करावे लागतात, बरोबर का? मग ते त्याचा डिसएडव्हान्टेज झाला. एम आय करेक्ट? येस मॅम. ओके. आणि जेव्हा असे ऑपरेशन्स येतात, जसे की फ्लोटिंग पॉइंटचे मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे ऑपरेशन आपल्याला करावे लागतात, तेव्हा ते थोडंसं कॉस्टली जातं. त्यामुळे ऍडव्हान्टेजेस मध्ये तुम्ही काय सांगू शकता की व्हॉट वी हॅव डिसाइडेड, इझी टू इम्प्लिमेंट हा एक पहिला पॉइंट आहे, बट इट इज नॉट अ फास्टर. जे आपण म्हणतोय की आपण फास्टली कॅल्क्युलेट करू शकतो, पण इट इज नॉट देअर. जेव्हा तुम्ही ब्रेझनम्स अल्गोरिदम पाहताल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ब्रेझनम अल्गोरिदम इज मोर फास्टर दॅन द डीडी अल्गोरिदम. ओके. पण डिसएडव्हान्टेजेस मध्ये तुम्ही सांगू शकता की इट इज नॉट अ फास्टर, इट इज अ स्लोअर, कॉस्टली ऑपरेशन्स आर इन्व्हॉल्व्ड हिअर. तसंच फ्लोटिंग पॉइंट कॅल्क्युलेशन इथे करावे लागतात. तर ह्या पद्धतीनं तुम्ही ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस लिहा. तुम्हाला मी नोट्स पाठवून देईन, यू जस्ट चेक इट आउट अँड देन राईट. ओके. नेक्स्ट, इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे का? नो मॅम. ओके. नेक्स्ट पॉइंट जो आहे ते तुम्हाला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करायचं आहे. गिव्ह द फॉलोइंग व्हॅल्यूज फॉर एव्हरी इटरेशन ऑफ द डीडी अल्गोरिदम टू ड्रॉ अ लाईन फ्रॉम 3,4 to 6,8. त्यांनी एक तुम्हाला मॅथमॅटिकल प्रॉब्लेम दिलेला आहे. ते कोऑर्डिनेट घेऊन तुम्ही काय करा, तुमचं कॅल्क्युलेशन कम्प्लीट करा. इथे dx आणि dy काय आहे, तर तुमचं जे स्टेप्स आहेत तेच आहे. हा टेबल नाही केला तरी चालेल, आपण जो टेबल कॅल्क्युलेट करायला शिकलोय त्याच टेबलनं कॅल्क्युलेशन करा आणि तो तिथं लिहा. ओके. ओके. हा, आता दुसरा पण अजून एक इक्वेशन. काय म्हणता? हु इज ट्राइंग टू स्पीक? आवाज काहीच येत नाहीये मॅम. फक्त टेबलच लिहायचा का? नाही, पूर्ण तुम्ही सॉल्व्ह करा ना. एक्झाम्पल टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहिताना आपला टेबल यूज करा, एवढंच सांगते. हा, ओके मॅम. हा. आणि नंतर अजून एक एक्झाम्पल आहे, -5 ते -12 -12. तुमच्या थर्ड क्वाड्रंट मध्ये ही लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे. ओके. तर त्या पद्धतीनं हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घ्या. ग्राफ पण काढू का मॅम? हा, ग्राफ पण काढा. आणि इथे आपला मग सेकंड एक्सपेरिमेंट संपतोय, पण अजून आपण सी प्रोग्राम त्याच्यावरून जनरेट केलेला नाही. सो वी विल गो फॉर जनरेटिंग द सी प्रोग्राम. ओके. सो व्हॉट वी विल डू, वी विल टेक वन नोटपॅड फाईल. So we will include the header files first. Is it visible? Should I increase the font? Yes ma'am. Yes ma'am. कुठली हेडर फाईल इन्क्लूड करायचं? Yes. Graphics.h. Graphics.h. मॅम, क्वेश्चन काय विचारतात? कशावरती? प्रोग्राम वरती. Write a C program to implement DD algorithm for line drawing. Init graph करूया.
Now you supposed to tell me what to write. पहिली स्टेप काय स्टेप आहे आपल्या? Read the end point of a line. कसे रीड करणार मग तुम्ही इथं? Yes, fast. How to read the end Text. point? In text. Scanf. Printf. Printf ने एंटर होतं का हो? मॅम मेसेज Next. Next. Calculate dx and dy. Calculate the dx and dy. नुसतं printf झालं का? Scanf. Scanf. Scan the values of x1 and y1, x2 and y2. मला काही येत नाही असं समजून सांगायचं सगळ्यांनी काय? आणि मला येतच नाही. Percent D. Next. How many percent I should take? 4. Percent D. Now x1 y1 and x2 y2. x2 y2. Ampersand x1 ampersand. एकाच लाईन मध्ये घ्या किंवा दोन वेगवेगळ्या लाईन लिहा. एंटर स्टार्टिंग पॉइंट ऑफ लाईन x1 y1. त्याच्यासाठी स्कॅनएफ लिहा किंवा यू कॅन गो फॉर अ सिंगल लाईन. ओके. नेक्स्ट x1 y1 आले, रीड केलेत आपण. नाव वी कॅन कॅल्क्युलेट द dx and dy. ओके. So I will take here dx is equal to how to calculate dx? x2 minus x2 minus x2 minus x1. Okay. Next dy is equal to y2 minus y1. y2 minus y1. very good. Next third step we have to check की कुठलं मोठं आहे कुठलं छोटं आहे. How to check it? We will go for if directly, no? dx if dx is greater than equal to dy, step is equal to dx. Else step is equal to dy. Okay. Next. मॅम ते dx आणि dy ला मॉड मध्ये घालावं लागेल ना, निगेटिव्ह आली तर मी मगाशी म्हणले. आणि dy ला मॉड मध्ये घालावं लागेल. हाऊ टू गेट राईट द मॉड हिअर? आपण काय करू, लिहून घेऊयात आपल्या ह्याच्यामध्ये. तिथं काय प्रॉब्लेम येते तो चेक करूयात. ओके. हा. नेक्स्ट स्टेप इफ नंतर स्टेप नंबर 4. कॅल्क्युलेट इन्क्रिमेंटल व्हॅल्यू. हाऊ टू कॅल्क्युलेट? कॅपिटल dx घेते. dx इज इक्वल टू Delta x is equal to dx upon step. dx divided by step. dy is equal, delta y is equal to dy 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 upon t. step. Next, initialize x and y. So x is equal to x1, y is equal to y1. Then we have to write the for now. I is equal to 0. I is less than step I plus plus. Curly bracket. Then put pixel x, y, पहिला पिक्सल प्लॉट होईल कारण आपण x1 आणि y1 दिले त्याला x आणि y ला. ओके. तो पहिला पिक्सल प्लॉट करूयात. कलर व्हॅल्यू 3 ठेवते.
देन वी नीड टू इन्क्रीमेंट द एक्स. पुढच्या एक्स साठी जुना एक्स म्हणजे पण एक्सच आहे, त्याच्यामध्ये डेल्टा एक्स एवढी ऍडिशन करायची आहे. नंतर वाय इज इक्वल टू जुना वाय प्लस डेल्टा वाय. ओके, वी डोंट वॉन्ट टू इन्क्रीमेंट. इथं आय इन्क्रीमेंट करायची गरज नाही, आपण फॉर लिहिलेला आहे ऑलरेडी. देन व्हॉट इज रिमेनिंग? Get CH Get CH. and we can close the program. Okay. Now I will save this program. Save as. मॅम x1 y1 ला डिक्लेअर करावं लागेल ना? Yes, declaration राहिलेले आपल्या सगळ्याच व्हेरिएबल्स राहिले. Ma'am, तर step वो plus सेव्ह करूया आणि आपल्या ह्याच्यामध्ये ओपन. It is getting. म्यूट करा, कोणाचा अनम्यूट आहे. ओके. पटापट व्हेरिएबल सांगा कसे घ्यायचे. X1 Y1, X2 Y2 and step x1 y1 x2 y2 Y2. अजून I dx dy dx dy. देन capital dx capital dy नेक्स्ट स्टेप I step I. ओके. dx आणि dy तर फ्लोट मध्ये येणार, कारण डिव्हिजन ऑपरेशन आहे, त्यामुळे आपल्याला इंटिजर डिक्लेअर करता येणार नाही. दो वी हॅव एंटर्ड ॲज अ कन्सिडर्ड ॲज इंटिजर, कॅल्क्युलेशनला प्रॉब्लेम नाही. सो आय विल टेक युअर फ्लोट dx कॉमा dy. अजून काय काय आहे? x and y also we have to consider as a float. Okay. आता प्रॉब्लेम कुठे येण्याची शक्यता आहे की आपल्याला मॉड फंक्शन घ्यायचं होतं. ओके, सो हाऊ टू टेक द मॉड इन अ सी? फॉर दॅट पर्पज वी नीड टू इन्क्लूड वन मोर डिरेक्टरी, include math.h. आणि मॉड ऑपरेटर साठी आपल्याला एबीएस अब्सोल्यूट फंक्शन म्हणून वापरावं लागतं. हे मॅथमॅटिकल फंक्शन आहे, हे कुठलं कम्प्युटर ग्राफिक्सचं फंक्शन नाहीये. ओके, लेट अस चेक whether it is plotting a line or not. Is the line? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, everybody understood how we have a Yes, ma'am. plotted Yes, line? ma'am. Okay. Yes. What we will do, we will put a delay. Delay दिल्यानंतर काय होईल, आपली लाईन अशी ड्रॉ होताना आपल्याला दिसते. So I will write here delay
काय नाही. खूप स्लो होऊन जाईल, एक मिनिट. निकिता काय करताय? तुम्ही घेता का लेक्चर? ऍक्च्युली मी जे केलेलं आहे ते खूप स्लो होत आहे. आय एम नॉट गेटिंग. लाईन ड्रॉ होतीये का? No. No, ma'am. का स्लो झाले काही कळेना झाले. मुळे आहे का काय काय? ओओपी ला पण असंच होतंय का? का नाही होत? No, ma'am. No, ma'am. प्रोसेसिंग स्लो झालेलं आहे. मे बी मशीनचा प्रॉब्लेम आहे.
ओके, तुम्हाला लक्षात आलंय का हे कसं आहे ते? डिले आपण Yes, दिलाय ma'am. कारण की आपल्याला ma'am. फक्त लाईन प्लॉट होताना दिसायला पाहिजे, ड्रॉ होताना दिसायला पाहिजे, एवढंच फक्त त्याच्या मागचा मोठं आहे, बाकी काही सुद्धा नाही. ओके, पण ऍक्च्युली आय डोंट नो व्हाय इट इज so much slow. Let us check for a single time, then we will stop this. Okay. Leave it. Let it be. Next concept that we have to see. Similarly, जसं आपण आता डीडी अल्गोरिदम पाहिला, त्याच पद्धतीने आपल्याकडे अजून एक अल्गोरिदम आहे. इट्स नेम इज द ब्रेझनम्स लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम. ब्रेझनम्स लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम मध्ये काय होतंय, आपला जो राउंड करण्याचा पार्ट आहे तो इथे एक्सक्लूड केला जातो. आपण कुठेही आपल्याला फ्रॅक्शन पॉइंट बरोबर डील करावं लागत नाही. स्क्रीन दिसतेय का? No, ma'am. No, ma'am. इंटरनेट कनेक्शन इज अनस्टेबल. ओके, ब्रेझनम्स लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्टिमम रास्टर लोकेशन रिप्रेझेंट केले जातात. म्हणजे अगदी सिलेक्टिव्ह आणि जे राऊंड आहेत, ज्याला आपल्याला पूर्णांक संख्यांमध्ये येतील असे पिक्सल हे जास्त करून सिलेक्ट केले जातात. इट विल इन्क्रीमेंट आयदर एक्स और वाय डिपेंडिंग अपॉन अ स्लोप. स्लोप वरती डिपेंड राहील की एक्स तर इन्क्रीमेंट होईल किंवा वाय तर इन्क्रीमेंट होईल. थोडक्यात याचा अर्थ काय आहे बघा, की एक्स आणि वाय जो आहे ह्या दोन्हींपैकी एकच इन्क्रीमेंट होईल, एक तसाच कन्सिडर केला जाईल. ओके, सो इन्क्रीमेंट इज डिटरमाइंड बाय द डिस्टन्स बिटवीन ऍक्च्युअल लाईन लोकेशन अँड द नियरेस्ट पिक्सल. सो डिस्टन्स इज कॉल्ड एज द डिसिजन पॅरामीटर. थोडस लक्षात घ्या, जेव्हा आपण एखादी लाईन प्लॉट करतोय आपल्याकडे एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे. ओके, आपल्याकडे एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे. जिथे आपली ग्रीड लाईन आहे किंवा जिथे आपल्याला आता सपोज हा वाय के म्हणजे 1 आहे, एक्स के पण 1 आहे, तर पहिला पॉइंट जो आहे तो आपला कुठं आहे, 1 1 वर आहे. ओके, दिस इज अ 1 1. ऍक्च्युअली इट इज नॉट 1 1. जर आपण कन्सिडर केलं वाय के हा 1 आहे, एक्स के हा 1 आहे, तर आपला पहिला पिक्सल जिथं इंटरसेक्शन होत आहे वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिसचं, ते म्हणजे हे येणार आहे. येते का लक्षात? ते आपलं कुठे येते,
इथे येते म्हणजे इट विल बी बिकम द 1.5, 1 0.5, 1 अशा पद्धतीने ह्याचं पिक्सल व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर केली जाते. आपल्या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय येतील 0.5, 1 लक्षात येते का? नाही येते लक्षात? काय होतंय? नाही समजत आहे मॅम. मॅम रिपीट सांगा. एक्स आणि वाय आहे आपल्याकडे. त्या एक्स आणि वाय मध्ये जेव्हा आपण एखादी लाईन प्लॉट करतो, सपोज वी हॅव स्टार्टेड टू प्लॉट अ लाईन लाईक दिस. ओके, तर आपल्याकडे ग्रीड लाईन स्ट्रक्चर आहे आपल्याला माहिती आहे. So this grid line structure is like this is the first Y, then we have a second Y. अशा पद्धतीने आपल्याकडे हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत म्हणजे Y ऍक्सिस आहे थोडं. ओके, सिमिलरली वी हॅव अ X ऍक्सिस. मगाशी तुम्ही लाईन प्लॉट केली. आता सपोज हा पहिला कोऑर्डिनेट जो आहे तो 1 आहे. सेकंड कोऑर्डिनेट वी हॅव अ 2 X ऍक्सिस वरचं. दिस इज अगेन 1. This is again 2. This is again 3. आता जर आपण फोकस करायचं म्हणलं तर इथे फोकस करूया. बघा, आपली जी रेड कलरची लाईन आहे ती एक्झॅक्ट कॉर्नर मधून कुठून गेली आहे का? इज इट लाईक दॅट? नो मॅम. आता जर मला 2,3 म्हणायचं असेल, इफ आय वॉन्ट टू टेक द 2,3, तर माझा पॉइंट कुठे येणार आहे? पिक्सल व्हॅल्यू कुठे यायला पाहिजे होती? इट विल बी हियर. ओके, बरोबर आहे. आपला हा जो पॉइंट आहे, इथला जो पॉइंट आहे तो कुठला आहे? 2,3 आहे. तसंच हा पॉइंट कुठला आहे? 2,2 आहे. ओके, पण आपली लाईन कुठे इंटरसेक्ट झाले? इन बिटवीन दीज 2 पॉइंट. मग आपण कुठला पॉइंट कन्सिडर करणार? कारण जर मला एखादा पिक्सल रास्टराइज करायचं असेल, त्याला टर्न ऑन करायचं असेल, आय शुड हॅव द कम्प्लीट पिक्सल, पूर्ण पिक्सल मला हवं आहे. मग तो आयदर इट शुड बी द 2,3 or it should be the 2,2. Which should I select when I want to draw a line? येते का लक्षात तुमच्या? काय प्रॉब्लेम झालाय? इंटरसेक्शन कुठं झालेलं आहे? वी गॉट द इंटरसेक्शन इन बिटवीन 2 पॉइंट. 2 पिक्सलच्या मध्ये आपले इंटरसेक्शन झालेले आहे. जे ग्रीन कलरनं दाखवले दॅट इज ऍक्च्युअल पिक्सल और दॅट इज ऍक्च्युअल लाईन पिक्सल. ओके, तो आपला लाईन पिक्सल आहे. पण आपल्या एक्स ऍक्सिस नुसार आणि वाय ऍक्सिस नुसार तो आयदर किती हवा होता? 2,2 असायला हवा होता किंवा 2,3 असायला हवा होता. लक्षात आला का प्रॉब्लेम तुमच्या? येस मॅम. येस मॅम. मग जर मी असं म्हणलं तर ही लाईन मी अशी न प्लॉट करता माझ्या ह्या ग्रीड मधून गेली पाहिजे, म्हणजे 2,3 मधून किंवा 2,2 मधून मला पाठवायची असेल तर मला तेवढा एरर डिफरन्स जो आहे तो काय करावा लागेल? ऍड करावा लागेल किंवा वजा करावा लागेल. येते लक्षात? जर मी ह्या लाईनला वरच्या पॉइंट मधून म्हणजे 2,3 मधून जर मला पाठवायचं असेल तर तेवढं डिस्टन्स मला ऍड करावं लागेल, किंवा जर मला त्याला 2,2 मधून पाठवायचं असेल तर मला तेवढं डिस्टन्स काय करावं लागेल? वजा करावं लागेल. मग हे डिस्टन्स किती आहे? कसं कॅल्क्युलेट केलं? तर त्याला डिसिजन पॅरामीटर किंवा एरर टर्म असं म्हणलं जातं. तर हे जे डिसिजन पॅरामीटर आणि एरर टर्म आहे ती ह्या पद्धतीने कॅल्क्युलेट केली आहे. तो वरचा जर पॉइंट कन्सिडर केला तर त्याला डी अप्पर म्हणायचं. डी स्टँड फॉर द डिसिजन पॅरामीटर. ओके, आणि डी लोअर म्हणजे काय? डिसिजन पॅरामीटर फॉर द लोअर पिक्सल. आयदर तो XK YK मधून जायला पाहिजे किंवा XK
कॉमा वाय के प्लस 1 मधून आपली लाईन प्लॉट व्हायला पाहिजे, जायला पाहिजे, बट इट इज नॉट गोइंग. ऍक्च्युअली इट इज नॉट हॅपनिंग. सो व्हॉट टू डू, वी हॅव टू कॅल्क्युलेट द डिसिजन पॅरामीटर किंवा त्याला एरर टर्म असं म्हणलं जातं. मग ते कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तर एरर टर्म इज ऑलवेज डिनोटेड बाय द ई. न त्याला डिनोट केलं जातं. डी लोअर वजा डी अप्पर वजा केलं जातं. अँड ऍक्च्युली इट हॅज बीन कॅल्क्युलेटेड. तुम्हाला इथं काही करायचं नाहीये, फक्त हे असं का ह्याचा आपण अभ्यास करतोय. ओके, तर डी लोअर आणि डी अप्पर हे कॅल्क्युलेट केल्यानंतर 2 डेल्टा वाय मायनस डेल्टा एक्स आपल्याला फॉर्म्युला मिळालेला आहे. सो व्हॉट इज द इनिशियल एरर टर्म, 2 डेल्टा वाय मायनस डेल्टा एक्स. डेल्टा वाय कसा कॅल्क्युलेट करायचा, dy upon step. डेल्टा वाय डिवायडेड बाय dy upon step. dy upon step. ओके. सो इट वॉज हे जे डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय आहे, ब्रेझनम्स अल्गोरिदम साठी तुम्हाला हे फक्त काय आहे, एंड पॉइंटचा डिफरन्स आहे. म्हणजे जे तुम्ही डीएक्स आणि डीवाय न करत होता तेच तुम्हाला आता इथं काय करायचंय, डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय साठी वापरायचं आहे. आपलं पहिला अल्गोरिदम आता सोडून द्या. ह्या अल्गोरिदम मध्ये डेल्टा एक्स म्हणजे काय आहे, x2 मायनस x1 आणि डेल्टा वाय कसा काढायचा, तर y2 मायनस y1 या पद्धतीने आपल्याला काढायचं आहे. त्यानंतर आपला अल्गोरिदम चालू होतो ज्याच्यामध्ये रीड 2 एंड पॉइंट, पहिली लाईन कॉमन आहे, कम्प्युट द कॉन्स्टंट. डीएक्स आणि डीवाय जे काढत होता त्याच्याऐवजी आपण त्याला काय म्हणणार आहोत आता, डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय. तर ते आपल्याला अब्सोल्यूट करून घ्यावं लागेल, मॉड करून घ्यायचं आहे. इनिशियलाइज स्टार्टिंग पॉइंट x इज इक्वल टू x1 अँड y इज इक्वल टू y1. ऑब्टेन इनिशियल डिसिजन पॅरामीटर, हे तुम्हाला पाठ करावं लागणार आहे. 2 डेल्टा वाय मायनस डेल्टा एक्स. आणि त्यानंतर पहिला पॉइंट तुम्ही प्लॉट करताय पुट पिक्सलने. एरर टर्म, इनिशियल कॅल्क्युलेट केलेली एरर टर्म लक्षात घ्या, थोडंसं लक्ष देऊन बघा. तुम्ही पहिल्यांदा कॅल्क्युलेट स्टेप नंबर 4 मध्ये जे कॅल्क्युलेट केलेली एरर टर्म आहे, ही एरर टर्म जर 0 किंवा 0 पेक्षा मोठी असेल तर काय करायचंय, एक्स आणि वाय हा 1 न वाढवायचा आहे. लक्षात येते का बघा. जर आपली पहिल्या स्टेप नंबर 4 मध्ये इनिशियल डिसिजन पॅरामीटर जे लिहिले, हा जर 0 किंवा 0 पेक्षा मोठा असेल तर एक्स आणि वाय दोघं पण 1 ने इन्क्रीमेंट करायचे आणि पुन्हा नवीन एरर टर्म कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, सो दॅट फॉर्म्युला इज अ डिफरंट वन. देन जर तो 0 पेक्षा मोठा नसेल किंवा 0 नसेल तर वाय तसाच ठेवायचा. वाय विल बी द सेम ॲज अ प्रिव्हियस वाय व्हॅल्यू. x will be increment by 1. Okay, and again there you have to calculate the error term. लक्षात येते का काय, थोडंसं अवघड. हे फक्त काय आहे, तुम्हाला एरर टर्म लक्षात ठेवायच्यात आणि कधी कुणाला वाढवायचं आहे आणि कुणाला नाही वाढवायचं हे 2 गोष्टी कन्सिडर करायच्या आहेत. ओके, तर ह्याच्यावर सुद्धा मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे, तुम्ही हा स्क्रीनशॉट काढून घ्या या अल्गोरिदमचे. परत एकदा सांगता का? हा, परत एकदा सांगते बघा. आता मग 0 जे मगाशी पहिलं एक्झाम्पल आपण घेतलेलं खाली बोर्ड वरती तेच कन्सिडर करा. x1 y1 0 0 आहे आणि x2 y2 4 आणि 6 आहे. मग डेल्टा एक्स किती येणार आहे आपला, x2 मायनस x1. x2 मायनस x1 म्हणजे 4 वजा 0 4 येणार आणि डेल्टा वाय किती येणार आपला, 6 वजा 0 6 येणार. ओके, एक्स बरोबर 0 आलं, वाय बरोबर 0 आलं, म्हणजे इनिशियल पॅरामीटर वी हॅव केप्ट ॲज अ 0 0. आता आपल्याला एरर टर्म कॅल्क्युलेट करायचे. डेल्टा वाय ची व्हॅल्यू किती आली, 6. डेल्टा एक्स किती आला होता, 4. 4. 6 दुने 12 वजा 4, आन्सर किती आलं, 12 वजा 4 किती आलं, 8. ओके, 8 आन्सर आलं. कशाचं, एरर टर्मचं. ओके, पहिला पिक्चर प्लॉट केलाय सोडून द्या. एरर टर्म आता 0 आहे का 0 पेक्षा मोठी आहे,
शून्यपेक्षा मोठे शून्यपेक्षा मोठे आहे ग्रेटर दॅन शून्यपेक्षा 0. छोटी तर नाहीये, बरोबर आहे. शून्यपेक्षा छोटी तर नाहीये. मग शून्यपेक्षा मोठी आहे म्हणजे x 1 ने इन्क्रीमेंट होणार म्हणजे शून्यचा 1 होणार. y सुद्धा 1 ने इन्क्रीमेंट होणार. पहिला पॉईंट आपला 0 0 आहे. त्या दोन्ही पॉईंट काय होणार 1 1 होणार. आता एरर टर्म पुन्हा कॅल्क्युलेट करायची. प्रिव्हियस एरर टर्म होती 8. 8 अधिक 2 डेल्टा एक्स किती आहे 6, डेल्टा वाय किती आहे 4, 6 वजा 4 2, 2 गुणिले 2 4 आणि 8 आणि 4 12. आलं का कॅल्क्युलेशन लक्षात? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. मॅम तुमचा आवाज मॅम रिपीट करता का एकदा? हा, एक मिनिट. हा, एरर टर्म आपण काय केलेलं आहे इथं कॅल्क्युलेट केलेली आहे. हे बरोबर आहे का? इनिशियल एरर टर्म कॅल्क्युलेट केली Yes, आहे. ma'am. हं. Yes, ma'am. आता आपण काय चेक करतोय 6व्या स्टेप मध्ये, ई हा शून्यपेक्षा मोठा आहे की लहान आहे किंवा शून्यचा आहे, तर तो काय आहे मोठा आहे. त्यामुळे आपला एक्स जो अर्लियर किती होता, इनिशियल व्हॅल्यू किती Zero. झिरो. त्यामुळे आता नवीन एक्स काय येणार आपला 1 One. येणार. वाय किती येणार 1. 1. 5 कसं येणार 1च येणार. हा, एक्स आणि वाय किती होतं 0 0 होतं. इथं x इज इक्वल टू x1 दिले, y इज इक्वल टू y1 दिले, म्हणजे x हा 0 झाला आणि y पण 0 झाला आपल्या इक्वेशन नुसार. आपला इनिशियल पॉइंट A 0,0 अँड B 4,6 असं घेतलेलं आहे आपण. त्यामुळे पुढच्या स्टेप मध्ये काय झालेलं आहे, x हा 1 झालाय, y हा 1 झालाय. आता एरर टर्म कॅल्क्युलेट करायचे. एरर टर्म कॅल्क्युलेट करायला मागची एरर टर्म आली 8 प्लस 2 इंटू ब्रॅकेट मध्ये डेल्टा वाय मायनस डेल्टा एक्स म्हणजे 6 वजा 4. किती आले आन्सर 12. 6 वजा 4 2, 2 गुणिले 2 4, 8 आणि 4 12. बरोबर आहे का? 12. हा, आता 12 आलं. आता एल्स कडे जाऊ का आपण? नाही जाणार एल्स कडे. ओके, स्टेप नंबर 7 कडे जाणार. रिपीट स्टेप 6 फॉर अ डेल्टा एक्स टाइम. डेल्टा एक्स किती आला आपला? व्हॉट वॉज द व्हॅल्यू ऑफ अ डेल्टा एक्स 4. एम आय करेक्ट? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. म्हणजे हे जे इफ आहे, इफ आणि एल्स स्टेटमेंट हे 4 वेळा तरी ऍटलिस्ट एक्झिक्यूट होणार आहे. ओके, मागं जाणार. आता एरर टाइम ही पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? Positive. Positive. इट इज अ पॉझिटिव्ह, म्हणजे शून्यपेक्षा मोठी आहे. म्हणजे एक्स ची नवीन व्हॅल्यू काय होती 1 होती, ती आता किती होणार 2 होणार. 2. परत वाय सुद्धा 2 होणार. परत एरर टर्म कॅल्क्युलेट होणार. व्हॉट विल बी द न्यू व्हॅल्यू? आता एरर टर्मची नवीन व्हॅल्यू होती 12 होती. ओके, बरोबर आहे का? नवीन एरर टर्म 12 होती अधिक 2 गुणिले पुन्हा 2 येणार. बरोबर आहे? व्हॉट विल बी द व्हॅल्यू? 16. 24. 16 इट विल बी द 16. 12 अधिक 4 16 येणार. पुन्हा एकदा काय होणार? रिपीट द स्टेप नंबर 6. असं किती वेळा होणार आहे? तर डेल्टा एक्स टाइम होणार आहे, म्हणजे 4 वेळेस होणार आहे. तर प्रत्येक वेळेस काय होते आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळते. सो इट विल बी लाईक दिस. थोडक्यात काय, आपल्याला इथं राऊंड करत बसायची गरज नाही. आयदर एक्स किंवा वाय या दोन्ही मध्ये काय होतंय, एक एकनच इन्क्रीमेंट होते. असं 4 वेळा आपल्याला मिळेल आणि आपण आपली लाईन अगदी व्यवस्थित प्लॉट करू शकतो. ओके, पण जर
निगेटिव्ह व्हॅल्यू आली, निगेटिव्ह व्हॅल्यू, लक्ष द्या, निगेटिव्ह व्हॅल्यू आली, आपली पहिली कंडिशन फॉल्स झाली. हा, एरर टर्म आपली पहिल्यांदाच निगेटिव्ह आली, किंवा त्या इक्वेशन मध्ये पहिल्या टर्म नंतर ही जर निगेटिव्ह आली असती, -12 आलं असतं फॉर एक्झाम्पल, हे -12 आलं असतं, तर काय झालं असतं, पहिले 4 स्टेप्स हे एक्झिक्यूट झाले नसते, फक्त एक्स इन्क्रीमेंट झाला असता आणि वाय आहे तसंच राहिला असता आणि परत नवीन एरर टर्म ही कॅल्क्युलेट झाली असते. आलं का लक्षात? Yes, ma'am. काय करू आपण Yes, हे ma'am. लेक्चरला ब्रेझनर्स अल्गोरिदम अजून एकदा घेऊयात, नो प्रॉब्लेम. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तोपर्यंत तुम्ही एक प्रॉब्लेम आता ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्हाला समजलंय कितपत हे तुम्हाला लक्षात येण्यासाठी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला कोऑर्डिनेट व्हॅल्यू देते अँड वी विल चेक इट आउट टुमॉरो. ओके, त्याचा स्क्रीनशॉट घेतलाय का? Yes, ma'am. Yes, ma'am. कुणाला ड्रॉइंग करू वाटायला लागले हे? सिरियस करा. सेकंडचा घेतलाय का स्क्रीनशॉट या सेकंड स्लाइडचा? Yes, ma'am. घेतलं ma'am. ओके. आता Yes, एक प्रॉब्लेम घ्या आता छानपैकी. पहिला पॉइंटला 4,4 आणि दुसरा पॉइंटला 12,9 सॉरी 4,4 अँड 12,9. मॅम परत एकदा सांगता का? हा लिहा ना, 4,4 4,4 is the first point and second point is the 12,9. Use Breznam's algorithm to rasterize the line. मॅम नेहमी एक्स आणि वाय ची पण व्हॅल्यू चेंज होणार का? कुठल्या एक्साने? हो, फक्त इथं काय होतंय, जे आपण पॉइंटने इन्क्रीमेंट करत होतो डीडीए मध्ये, कधी 0.67 ने, कधी 0.625 ने, जे करत होतो 625 न, तर ती इथं काय होते, कॉन्स्टंटली ते एकनच इन्क्रीमेंट करतात. आयदर एक्स अँड वाय विल गेट इन्क्रीमेंट बाय 1 और ओनली एक्स विल गेट इन्क्रीमेंट बाय 1 असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, पण कधी 2 व्हॅल्यू वाढवायच्या आणि कधी एकच व्हॅल्यू वाढवायची हे तुमची एरर टर्म ठरवणार आहे. ओके, ट्राय करा. नाही समजलं, नाही आलं तर आपण उद्या सॉल्व्ह करूया. ठीक आहे? मॅम हॅलो मॅम. हा बोला. मॅम या लेक्चरची रेकॉर्डिंग लिंक सेंड करता ग्रुप वरती? हा करणार की, ते रेकॉर्ड झालं असेल तर नक्की करेन, काही प्रॉब्लेम नाही. मॅम नोट्स पण शेअर कर. बरं, नोट्स पण शेअर कर. दुसरी ma'am. गोष्ट काय आहे, आपल्या मॅन्युअल मध्ये पुढचा जे आपला एक्सपेरिमेंट आहे दॅट इज डिपेंड्स ऑन द Breznam's line algorithm. Program to draw line using Breznam's algorithm. तर जे आपण आता स्टडी केलंय त्याचं थोडंसं सारांश समराईज त्यांनी इथं केलेलं आहे. यू जस्ट गो थ्रू द मॅन्युअल ॲज वेल. फ्लोचार्ट काढा. सी प्रोग्राम फक्त उद्या लिहूयात किंवा नंतर लिहूयात. एक्सप्लेन द टर्म डिसिजन पॅरामीटर. मी तुम्हाला काय करते, ब्रेझनम्स पर्यंतच्या जे नोट्स आहेत त्या तुम्हाला मी आता पाठवून देते इमिडिएटली. त्याच्यावरून तुम्ही टर्म डिसिजन पॅरामीटर आणि ॲडव्हान्टेजेस ऑफ ब्रेझनम्स अल्गोरिदम ओव्हर डीडीए हे लिहून काढा. एक चार्ट येऊ शकतो डिफरन्स बिटवीन द डीडीए अल्गोरिदम, ते तुम्हाला येते का चेक करा. ओके, त्याच्यावरती 2 मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स आहेत, ते पण आपल्याला सॉल्व्ह करायचे. तर आपण इथं कन्क्लूड करूयात, थांबूयात. 2 एक्सपेरिमेंट कम्प्लीट झाले असं कन्सिडर करूयात का नको, का पुढच्या वेळेस घ्यायचा आहे एक्सपेरिमेंट परत एकदा? मॅम घ्या परत. बरं, परत एकदा घेऊया. कन्व्हर्जन करूया सी प्रोग्राम मध्ये त्याला आणि मग पुढे जाऊ. ओके, कुणाचं काही डाऊट आहे मॅम का? पहिला सबमिट कुठं करायचं? Ma'am, क्लास first practical. साइन करते, तुम्हाला ऍक्सेसिबल आहे ना? येस मॅम. येस ICT चे काय झालं?
हॅलो मॅम त्यामध्ये अल्गोरिदम फ्लो चार्ट ते नाही ना लिहायचं. लिहायचंय ना आपल्याला ते दिले ना त्यांनी तिथे लिहायला.